महाराष्ट्रातल्या अतिशय इंटरेस्टिंग लढतीची सीट ठरलेल्या माढ्यामध्ये उत्तम जानकर शरद पवारांना साथ देण्याची शक्यता आहे। भाजपने वेळोवेळी फसवल्याचा उत्तम जानकरांनी आरोप केलेला आहे। 7 ते 8 महिन्यापासून मोहिते पाटील जानकरांचं प्लॅनिंग सुरू आहे असंही समोर येत आहे। आमदार होऊ नये म्हणून भाजपने कट रचल्याचा जानकरांचा आरोप आहे। आपल्याला आठवत असेल तर 2 दिवसापूर्वी ते नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला सुद्धा पोहोचलेले होते आणि त्यांची समजूत काढण्यात यश आले अशा चर्चा होत्या, मात्र तसं काही दिसत नाहीये असं चित्र आहे। धनगर समाजाचे उत्तम जानकर आता आपल्याबरोबर आहेत आणि थोड्या वेळातच त्यांची कार्यकर्त्यांची मेळावा होणार आहे। जानकर साहेब, काय सांगाल, कशा पद्धतीने मेळावा असणार आहे आता? निश्चितपणाने गेली 12-13 दिवसापासून 88 गावचा मी स्वतः दौरा केलेला आहे। लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपली काय भूमिका असावी, या गटातल्या लोकांना काय वाटतं, सर्वसाधारणपणे जाणून घेतल्यानंतर आम्ही अशा निर्णयाप्रत आलो आणि काही प्रमुख मंडळी आम्ही या ठिकाणी बसलो। 2 वेळा शिष्टमंडळ देवेंद्र फडणवीसना भेटायला गेलं आणि आपण सगळे मिळून एकत्रित निर्णय करूया। या निर्णय प्रक्रियेमध्ये आम्हालाही बोलवा, आमचंही मत मांडायचं आहे। आमच्या परस्पर निर्णय होता कामा नये, आम्ही सगळे या निर्णय प्रक्रियेमध्ये असलो पाहिजे आणि म्हणून आज तालुक्यातली सगळी मंडळी या ठिकाणी बोलवलेली आहे। या मेळाव्याला उपस्थित कोण कोण असणार आहेत? जयंत पाटील असणार आहेत? नाही, निश्चितपणानं त्या दिशेनं आमच्या कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी जर ठरवलं आणि त्यांना जायचं बरोबर ठरलं तर जयंत पाटील साहेब, मोहिते पाटील कुटुंबीय सगळे मेळाव्याला येतील। कार्यकर्त्यांचं काय म्हणणं आहे की धैर्यशील मोहिते पाटलांना पाठिंबा द्यायचा असं म्हणतात? नाही, निश्चितपणानं या तालुक्यामध्ये गेली 5 वर्षापूर्वी 1 लाख मताचे लीड आणि हा माढ्याचा गड जिंकून आम्ही आणि मोहिते पाटलांनी दिला होता। त्यामध्ये दोघांचाही सहभाग होता, परंतु हे दिल्यानंतर या तालुक्याच्या बाबतीमध्ये कुटील कारस्थान रचलं गेलं। या तालुक्यातली नेतृत्व हाणून काढायची आणि या तालुक्याचा म्हणजे एक स्वाभिमान आहे, त्या स्वाभिमानाला त्यांनी ठेच पोचवली। सर्वसाधारण 1 लाख लोकांनी मला मतदान दिलेलं होतं। ह्या लोकांच्या डोळ्यामधले अश्रू, त्याच्या डोळ्यामधली आग आणि धग आजही विझलेली नाही आणि या लोकांना अपेक्षित होतं भविष्यामध्ये तरी काही ना काहीतरी घडावं आणि पुन्हा त्यांनी दुसरा प्लॅन तयार केला की पुढची 5 वर्ष मोहिते पाटलालाही आणि जानकरनाही बाजूला ठेवायचं आणि तो प्लॅन ज्या वेळेला आमच्या समोर आला त्यावेळेला आम्ही ठरवलं की आता आपण फसायचं नाही, आता आपण यातून बाहेर निघायचं। आता बैठकीमध्ये मोहिते पाटील आणि जानकर गट एकत्र येणार का? मोहिते पाटील गट आणि जानकर गट हे एकत्र येणार आहेत? नाही, निश्चितपणानं आमचं आता साठ्या लोट्याचं तरी लोकसभेला त्यांचा प्रचार करायचा आणि त्याने आमचा विधानसभेला प्रचार करायचा, अशा पद्धतीची भूमिका सध्या तरी आहे। भविष्यामध्ये काय निर्णय होतील त्या पद्धतीनं आपण पुढे जाऊ। आज जानकर साहेब, आज तुमचा मेळावा आहे, त्या मेळाव्यामध्ये आपला पक्षप्रवेश होणार आहे का? नाही, माझा पक्षप्रवेश होणार नाही। माझा पक्षप्रवेशाची तारीख तुम्हाला कळवू। आपण बघितलं तर हे होते उत्तम जानकर आणि आता थोड्याच वेळामध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा होणार आहे आणि धैर्यशील मोहिते पाटील यांना पाठिंबा जाहीर करण्यात येणार असल्याचं आता जानकर यांनी सांगितलं आहे। माऊली डांगे, पुढारी न्यूज, पंढरपूर।